Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ कन्हैया देवदास चव्हाण BMS फायनल स्टुडंट. तर खूप मुलांना रोगनिदान पेपर सेकंडमध्ये अडचण आहे आणि खूप मुलांचं समजा या स्थितीमध्ये खूप प्रेशर पण वाढलेलं आहे आणि या स्थितीमध्ये सर कोणत्या शंका कुशंका मनामध्ये येत आहेत ते पण मला माहिती आहेत. परंतु तुम्हाला या ज्या 3-4 दिवस आहेत मित्रांनो, यामध्ये तुम्हाला सिलेबस उरकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर चला वळूया आपण या गॅरंटीड पासिंग फॉर रोगनिदान पेपर सेकंडमध्ये. आता गॅरंटीड पासिंग जर तुम्हाला करायची असेल तर या रोगनिदान पेपर सेकंडमध्ये जर बघितलं तर खूप साऱ्या व्याधी आहेत. त्या व्याधींचे तुम्हाला निदान पंचक त्यांची लक्षात ठेवावं लागतात आणि त्याचसोबतच तुम्हाला क्लिनिकल एक्झामिनेशन आणि लॅबोरेटरी एक्झामिनेशन पण सोबत लक्षात ठेवावं लागते. तर तशा पद्धतीनं आपण LQच्या पॉईंटनुसार जाऊया आणि आपण कशा पद्धतीने पास होऊ हे या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला सांगेल आणि तशा पद्धतीने तुम्ही अवलंबन करा. तर त्याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर पहिलं आहे ते म्हणजे अग्निमांद्य. आता हे अग्निमांद्य जर बघितलं तर यामध्ये अजीर्ण, अनाह, विषमासन जे प्रकार सांगितलेले तर त्यांच्या लक्षात ठेवायचं आहे आणि हा SCQच्या दृष्टिकोनातून चॅप्टर आहे. तर याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला वाचायचं ते म्हणजे आम्लपित्त. आता हे जे आम्लपित्त आहे मित्रांनो हे एकदा LQ विचारलेले आणि यामध्ये तुम्हाला निदान पंचक वर्णन करून त्यांचे क्लिनिकल एक्झामिनेशन, लॅबोरेटरी एक्झामिनेशन असा LQ आलेलं आहे. तर तशा पद्धतीनं ते वाचण्याचा प्रयत्न कर जेणेकरून तुमच्या हातातले मार्क गेले नाही पाहिजे. त्याच्यानंतर शूल धडा. आता शूल पण हा पण LQचा चॅप्टर आहे आणि याच्यामध्ये जर बघितले तर त्यांचे निदान पंचक, त्यांचे हेतू, संप्राप्ती, त्यांची संख्या किती आहे, त्याच्यानंतर त्यांचे लक्षणं कशी येतात, त्यांचे पूर्वरूप, साध्य असाध्यत्व आणि उपद्रव या सर्व पद्धतीनं हे शूल तुम्हाला वाचायचं आहे. आणि त्याचसोबत तुम्हाला त्यांचे क्लिनिकल एक्झामिनेशन आणि लॅबोरेटरी एक्झामिनेशन हे दोन्ही स्वरूपातले तुम्हाला वाचायचे. तर तशा पद्धतीनं ते झाल्याच्या नंतर तुम्हाला वाचायचे ते म्हणजे अतिसार. आता अतिसाराचे जर बघितलं तर त्यांचे पण तुम्हाला निदान पंचक वाचायचे आणि त्यामध्ये जर बघितलं तर त्यासोबतच तुम्हाला क्लिनिकल एक्झामिनेशन आणि लॅबोरेटरी एक्झामिनेशन हे दोन्ही वाचायचे आणि त्यासोबतच त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला वाचायचं ते म्हणजे ग्रहणी. आता ग्रहणी जर बघितलं मित्रांनो तर ग्रहणी हा एकदा LQ विचारलेले. त्यांचा असा प्रश्न आला होता की ग्रहणींचे निदान पंचक वर्णन करून संग्रहणी वर्णन करा, म्हणजे त्यांची निदान पंचक वर्णन करून संग्रहणी स्पष्ट करा, अशा पद्धतीनं हा प्रश्न होता. आणि त्या पद्धतीनं ज्यांनी प्रश्नाचे उत्तर बरोबर लिहिलं त्यांना मार्क्स मिळाले आणि ते पास झाले. तशाच पद्धतीने तुम्हाला पण हे सर्व लक्षात ठेवायची, त्यांची संख्या, संप्राप्ती, हेतू, उपद्रव आणि त्यांचे प्रकार. तर अशाच पद्धतीने तुम्हाला त्यासोबतच लक्षात ठेवावं लागतात आणि त्यांची रोगी परीक्षा जी आहे तर रुग्ण परीक्षण आपण म्हणतो तर ते त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे विसूचिका. आता याआधी तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, अग्निमांद्य, शूल, अतिसार, ग्रहणी आणि शोथ या 5 पैकी एक LQ येते. तर त्यामध्ये आम्लपित्त एकदा विचारलेलं आहे. तर यावर्षी चान्सेस आहेत ते म्हणजे ग्रहणी, नाही तर मग विसूचिका, नाही तर शूल या तिघापैकी एक फिक्स LQ तुमचा पहिला राहील या पेपर सेकंडमध्ये. तर हे आवर्जून तुम्हाला हे चॅप्टर स्किप करायचे नाही. त्याच्यानंतर वळूया आपण विसूचिकाकडे. आता विसूचिकामध्ये जर बघितलं मित्रांनो तर विसूचिकाचे निदान पंचक वर्णन करून त्यांच्यामध्ये जे लक्षणं आहेत, विशेष लक्षणं आहेत ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि त्यामध्ये ज्यांचे जे प्रकार आहेत त्या प्रकार पण तशाच पद्धतीने लक्षात ठेवा आणि त्यासोबतच क्लिनिकल एक्झामिनेशन आणि लॅबोरेटरी एक्झामिनेशन हे दोन्ही तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर कॉमन GIT जर बघितलं, आता हे कॉमन GIT मध्ये जर बघितलं तर मॉडर्न अप्रोच येते. आता याच्यामध्ये तुम्हाला क्लिनिकल फीचर्स ऑफ GIT ट्रॅकमधलेले यायचे जसं की इरिटेबल बाउल सिंड्रोम आहे तशा पद्धती. परंतु हा डिझायरेबल टू नो पॉईंट आहे मित्रांनो, हे LQ मध्ये येणार नाही परंतु तुम्हाला SCQ मध्ये येईल आणि ते पण 7वा किंवा 8वा SCQ येईल. तर मोस्टली तुम्ही आधी मस्ट नोच पॉईंट रेफर करा, हे मी तुम्हाला सांगेल. त्याच्यानंतर खूप सारे मॉडर्न पार्ट येतात तर ते डिझायरेबल टू नोच आहेत. तर ते जर समजा करायला बसले तर इकडचे मस्ट नो नाही होणार. त्यामुळं काय करायचं, आधी मस्ट नो टॉपिक कव्हर करा. त्याच्यानंतर वळायचं ते म्हणजे श्वासकडे. आता श्वासकडे जर गेलो मित्रांनो तर त्यामध्ये तुम्हाला त्यांचे निदान पंचक वर्णन करायचे आणि निदान पंचक वर्णन झाल्यानंतर त्यांची रोगी परीक्षा म्हणजेच क्लिनिकल एक्झामिनेशन आणि लॅबोरेटरी एक्झामिनेशन पण त्यामध्ये वाचायचे. आणि श्वास एकदा LQ विचारलेले तर हे पण इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. त्याच्यानंतर कास पण हा LQचा चॅप्टर आहे आणि त्याचं पण विचारलेलं आहे. तर त्यामुळं ते पण स्किप करू नका कारण की त्यांचे निदान पंचक वर्णन करू, त्यांचे रुग्ण परीक्षा वर्णन करा अशा पद्धतीनं ते LQ आलेलं होतं तर ते पण स्किप करू नका. त्याच्यानंतर राज्यक्षमा हे जे की डिझायरेबल टू नो चॅप्टर आहे
परंतु हे एकदा SCQ विचारलेले तर ते पण एकदा स्किप करू नका, कारण की हे डिझायरेबल सांगितलेलं असेल तरी त्यांची संख्या आणि संप्राप्ती लक्षात ठेवा. त्यांचे जे 11 लक्षणं येतात ते पण लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर कॉमन लंग डिसीज. आता कॉमन लंग डिसीज जर बघितले तर हा पण डिझायरेबल टू नो पॉईंट आहे आणि हे डिझायरेबल टू नो पॉईंट असल्यामुळे यामध्ये आपल्याला क्लिनिकल फीचर्स जे डिसीजेस आहेत त्यांच्या लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. चार्ट वाईज प्रिपेअर करा. त्याच्यानंतर येते ते म्हणजे ज्वर. आता ज्वर जर बघितलं तर ज्वर हा एकदा LQ आलेलं आहे आणि याचे तुम्हाला अशा पद्धतीने प्रश्न केला होता की ज्वराचे निदान पंचक वर्णन करून त्यांचे रुग्ण परीक्षण वर्णन लिहा. तर तशा पद्धतीनं तुम्हाला ते प्रिपेअर करायचे की त्यांची रोगी परीक्षा पण तुम्हाला लिहावं लागतात. तर तशाच पद्धतीनं हे ज्वर, त्यांचे निदान पंचक, हेतू, संख्या, संप्राप्ती, पूर्वरूप, साध्य, असाध्यत्व आणि उपद्रव. त्याच्यानंतर पांडू. पांडू हा 2दा LQ विचारलेले, म्हणजे हे जे चॅप्टर मी सांगायला मित्रांनो ते जशाच तसंच आलेले आहेत. तर त्यामुळे हे तर तुम्हाला स्किप करताच येत नाही आणि ते जशाच तसं वाचा. एकदम सोपे टॉपिक आहेत, फक्त त्यांचे प्रकार लक्षात ठेवा, त्यांची संप्राप्ती लक्षात ठेवा. आता हे पांडू जर बघितले तर पांडूची संख्या, संप्राप्ती, त्याच्यानंतर त्यांचे हेतू, त्याच्यानंतर त्यांचे साध्य, असाध्यत्व आणि पूर्वरूप, अशा पद्धतीने त्यांचे प्रिपेअर करा. आणि याचा रोगी परीक्षा पण तुम्हाला प्रिपेअर करायला पाहिजे. रुग्ण परीक्षण कशा पद्धतीने करतात ते पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. अशा पद्धतीने हे दुसरा LQ होते. तर दुसऱ्या LQ मध्ये जर बघितलं तर श्वास, कास, ज्वर, स्थौल्य आणि कार्श. स्थौल्य आणि कार्श जर बघितलं मित्रांनो तर हे बघा मित्रांनो, तर सेकंड LQ जर बघितलं मित्रांनो तर हे तुम्हाला श्वास, कास, ज्वर, पांडू आणि स्थौल्य आणि कार्श या 5 पैकी सेकंड LQ सांगितलेले. परंतु तुम्हाला स्थौल्य आणि कार्श जे आहे मित्रांनो ते फरक स्पष्ट करा किंवा त्यांचं व्यवच्छेदक निदान स्पष्ट करा असा SCQ येऊ शकतो. तर ते त्या बाबीकडे लक्ष द्या की स्थौल्य आणि कार्श हे व्यवच्छेदक निदान SCQचं चॅप्टर आहे. तर हे मोस्टली तुम्हाला या 4 पैकीच LQ येतील. तर मला वाटते चान्सेस यावर्षी आहे ते म्हणजे ज्वर नाही तर मग श्वास यावर येईल, या दोघांपैकीच फिक्स असेल. त्याच्यानंतर बोलूया आपण समोरच्या चॅप्टरकडे. आणि त्याआधी तुम्हाला सांगतो मी मित्रांनो, जर समजा तुम्ही एवढे चॅप्टर्स हे आधी केले तर तुम्हाला हे 43 मार्क्स तुमच्या हातातून जात नाहीत. मग त्यापैकी तुम्हाला मी सांगितले की कोणते 4 LQ येतात आणि जे की तुमचे कन्फर्म LQ सांगितलेले आहेत आणि त्याचे तुम्हाला SCQ पण आणि LQ पण येणार. तर तशा पद्धतीने जर प्रिपेअर केलं तर हे 43 मार्क्स हे तुमचे कुठंच जात नाही. आता वळूया आपण समोरच्या चॅप्टरकडे. आणि समोरच्या चॅप्टरकडे जर बघितलं तर रक्तपित्त. आता रक्तपित्त हे एकदा SCQ विचारलेले आणि ते जसंच तसंच हमखास विचारतात. तर तशा पद्धतीने तुम्हाला ते रक्तपित्त प्रिपेअर करायचे आणि ते LQचं चॅप्टर आहे परंतु ते SCQ मध्ये आला होता. तर तशा पद्धतीने तुम्हाला त्यांचे निदान पंचक आणि त्यांचे क्लिनिकल एक्झामिनेशन आणि लॅबोरेटरी एक्झामिनेशन हे दोन्ही करायचे. त्याच्यानंतर हेमोपोएटिक डिसऑर्डर्स जे की डिझायरेबल टू नो पॉईंट आहेत त्यांचे क्लिनिकल फीचर्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर हृदरोग. आता हे जे हृदरोग आहे मित्रांनो हे डिझायरेबल टू नो पॉईंट आहे, परंतु हा चॅप्टर डिझायरेबल टू नो असलं तरी एकदा SCQ हृदरोगावर आलेले आणि त्यांची संख्या आणि संप्राप्ती म्हणून SCQ आलेले, तर ते पण स्किप करू नका. तर त्यांची संख्या हे बघा काही चॅप्टर्स हे डिझायरेबल टू नो असले तरी त्यांचं काय करायचं तुम्हाला संख्या आणि संप्राप्ती आणि त्यांचे प्रकार हे लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला पेपरमध्ये लिहिता आलं पाहिजे. त्याच्यानंतर शोध. आता शोध जर बघितलं मित्रांनो तर हा एकदा LQ आलेले आहे आणि हे याचा संख्या, संप्राप्ती, त्यांचे निदान पंचक वर्णन करून रुग्ण परीक्षा असा LQ होता. तर ते पण स्किप करू नका. हे तुम्हाला पहिल्या LQ मध्ये येते, तर ते शोधाचे प्रकार लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बोलूया आपण कार्डिओव्हास्क्युलर डिसऑर्डर्स जे की डिझायरेबल टू नो पॉईंट आहे आणि त्याचे क्लिनिकल फीचर्स लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर कामला. आता कामला पण खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. हे 2दा SCQ जशाच तसं आलेले. त्याच्यामधला हृदपथ कामलाची संप्राप्ती आणि हृदपथ कामला म्हणजे काय त्यांची संख्या असं एकदा SCQ आलेले. तर ते कामला तुम्हाला चॅप्टर स्किप नाही करायचं. त्याच्यानंतर उदररोग. आता उदररोग हा पण जर बघितलं तर हा यांची तुम्हाला संख्या, संप्राप्ती आणि त्यांची पूर्वरूप लक्षात ठेवायचे आणि हा SCQचा चॅप्टर आहे त्याच्यामुळे हा पण स्किप करू नका. त्याच्यानंतर हेपॅटोबायलरी डिसीजेस जे की डिझायरेबल टू नो पॉईंट आहे त्यांचे तुम्हाला क्लिनिकल एक्झामिनेशन ठेवायचे. तर तशा पद्धतीने तुम्हाला ते चॅप्टर्स आधी कव्हर करायचे. नंतर मग कुष्ठ येते. आता कुष्ठ जर बघितलं तर इकडं संहिता अध्ययनमध्ये 2दा LQ विचारलेले, परंतु इकडे जर बघितलं तर इकडं एकदा LQ विचारलेले. तर तशा पद्धतीनं कुष्ठाचे प्रकार महाकुष्ठ आणि क्षुद्रकुष्ठ ते लक्षात ठेवा. त्यांची संख्या, त्यांची संप्राप्ती, त्यांचे लक्षणं जे सांगितलेले ते आणि त्यांचे रुग्ण परीक्षण कशा पद्धतीने करायचे ते पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर शीतपित्त. हे शीतपित्त जर बघितलं मित्रांनो हा पण LQचा चॅप्टर आहे. त्यांची संख्या, संप्राप्ती, निदान पंचक, रोगी परीक्षा
जे की क्लिनिकल एक्झामिनेशन आणि लॅबोरेटरी एक्झामिनेशन हे पण लक्षात ठेवावं लागते. त्याच्यानंतर श्वित्र हा SAQचा चॅप्टर आहे. त्यांची तुम्हाला निदान पंचक लक्षात ठेवायची आणि तशा पद्धतीने त्यांची एक तर संख्या विचारल नाही तर संप्राप्ती विचारली SAQमध्ये. तर तशा पद्धतीनं विसर्प पण हा एकदा SAQ विचारलेले आहे. त्यांचे प्रकार वर्णन करून संप्राप्ती लक्षात लिहा अशा पद्धतीने SAQ आला होता. तर ते हे पण स्किप करू नका. तर अशा पद्धतीने हे तुमचं 3rd LQ कन्फर्म करते. आता इथं जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला रक्तपित्त, त्याच्यानंतर कामला, उदररोग, कुष्ठ, शीतपित्त, श्वित्र आणि विसर्प याच्यामधलं तुम्हाला 3rd LQ येईल. आता हे बघा मित्रांनो, हे 3 LQ मधील कोणतं LQ येईल आपण फक्त चान्सेस सांगू शकतो, कारण की तेच एक्झामिनर डिसाईड नाही करू शकत, आहे की नाही. तर तशा पद्धतीनं हे तुम्ही प्रिपेअर करा असंच मी सांगेल. आता खूप मुलांना शंका येत असेल की सर आता 2-3 दिवस राहिले आहेत, आता अभ्यास कसं करायचा सर, कशामुळे करायचं. तर तुम्ही एक कन्सिस्टन्सी ठेवा आणि तशी कन्सिस्टन्सी ठेवल्यावरच तुमची स्टडी होईल. तर जसं बघितलं की अशा पद्धतीने अभ्यास करा की ए पोरा, ए ताई, इकडे लक्ष दे माय, इकडे लक्ष दे, तिकडे तुझे आई वडिलांना आठवण कर आणि इकडे 4-5 दिवसामध्ये तुम्हाला जे काही आठवेल ते आठवण्याचा प्रयत्न कर आणि ते वाचण्याचा पण प्रयत्न कर. जेवढं तुम्हाला जास्त LQ किंवा SAQ वाचता येईल तेवढेच वाच, कारण की हे 3-4 दिवसामध्ये तुम्हाला जेवढं होईल तेवढं वाचायचा प्रयत्न करायचा आहे आणि ते तशाच पद्धतीने लिहिण्याचा पण प्रयत्न करायचा आहे. तर ताई थोडं लक्ष दे, थोडं दादा इकडे लक्ष दे आणि अभ्यासाला लाग, अशा पद्धतीनं थोडं होतं. तर तशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. तर हे 3rd LQ होतं. आता समोर वळूया आपण 4थ्या LQकडे. तर 4थ्या LQकडे जर बघितलं मित्रांनो तर इकडे येतात स्थौल्य आणि कार्श. आता हे स्थौल्य आणि कार्श जर बघितलं तर यांचं तुम्हाला डिफरन्शिएट म्हणजे व्यवच्छेदक लिहावं लागते. तर हे तुम्हाला SAQचं चॅप्टर आहे, तर हे पण स्किप करू नका. त्याच्यानंतर प्रमेय, हे जे की त्यांचे पूर्वरूप आणि संख्या हा SAQ आलेला आहे आणि एकदा प्रमेय LQ पण आलेलं आहे, त्याच्यामुळं हा स्किप करू नका. तर प्रमेयाचे निदान पंचक करून त्यांची रोगी परीक्षा वर्णन करेल. आता वातव्याधी आणि स्नायुगत वातव्याधीमध्ये जर बघितलं तर त्यांचे वातव्याधींचे प्रकार लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर आता स्नायुगत वात, त्यांची संख्या, त्यांची संप्राप्ती कशी, त्यांचे लक्षणं कशी ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर संधिगत वात आणि अस्थिमज्जागत वात हा विवाहच्छेदक म्हणून प्रश्न आलेला आहे. म्हणजे संधिगत वात आणि अस्थिमज्जागत वात हा विवाहच्छेदक जसंच तसाच SAQ आला, तर ते पण स्किप करू नका, ते पण वाचायचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर कॉमन न्यूरोलॉजिक डिसऑर्डर्स जे की डिझायरेबल टू नो पॉईंट आहे आणि त्याचे तुम्हाला क्लिनिकल फीचर्स लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर आमवात जे की तुमचा LQचा चॅप्टर आहे आणि ते आमवात जे आहे त्यांची तुम्हाला निदान पंचक लक्षात ठेवायची. त्यांची तुम्हाला रोगी परीक्षा, रुग्ण परीक्षण जे म्हणतो आपण ते लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर वातरक्त हा पण LQचा टॉपिक आहे, त्यांची तुम्हाला निदान पंचक, क्लिनिकल एक्झामिनेशन, लॅबोरेटरी एक्झामिनेशन हे पण लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर डिसीजेस ऑफ बोन्स अँड जॉईंट्स हे डिझायरेबल टू नो आहे, तर त्याच्यामुळे ते तुम्हाला क्लिनिकल फीचर्स लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर इम्युनॉलॉजिकल डिसऑर्डर्स जे आहेत मेटाबॉलिक डिसऑर्डर्स ते पण डिझायरेबल टू नो आहे, त्यांचे पण तुम्हाला क्लिनिकल फीचर्स लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर मूर्छा आणि संन्यास हा मस्ट नो पॉईंट आहे, तर ते एकदा संहिता अध्यायामध्ये दिलेले आहे, तर ते वाचून घ्या. त्यांची संख्या, संप्राप्ती, सायपिल्स, गोनोरिया, ट्युबरक्युलोसिस डिझायरेबल टू नो पॉईंट्स आहेत, तर ते तुम्ही क्लिनिकल फीचर्स आहे. आता तुम्हाला 4थ्या LQवर जर फोकस करायचं आहे तर आमवात किंवा वातरक्त किंवा प्रमेय या वातव्याधी या 4पैकीचे, तर याच्यामधले जर बघितलं तर आमवात किंवा वातरक्तमध्येच येईल. आता तुम्ही अशा पद्धतीने जर हे चॅप्टर्स केले तर तुमचे 32 मार्क कुठेच जात नाहीत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे रक्तपित्त, हेमॅटोपोएटिक, हृदरोग, स्थौल्य, कार्डिओव्हास्क्युलर, कामला, उदररोग, कुष्ठ, शीतपित्त, श्वित्र, विसर्प, स्किन डिसीज हे जर चॅप्टर केले तर तुमचे 25 मार्क्स हे कुठेच जात नाहीत. म्हणजे तुमचा पासिंगचा क्रायटेरिया हा पूर्ण होतो. परंतु आता तुम्ही म्हणसाल की सर हे तर तुम्ही सगळे चॅप्टर्स वाचायला सांगितले, मग याच्यातले कोणते कोणते करावं, तर तुम्हाला मी सांगतो तशाच पद्धतीने करा. जसे की अग्निमांद्य हे स्किप करू नका. त्याच्यानंतर आम्लपित्त, शूल, अतिसार, ग्रहणी हे पण स्किप करू नका. आता तुम्हाला मी SAQचे 2 चॅप्टर सांगतो, ते पण तुम्हाला करायचे. ते म्हणजे वृत्तपथ कामला, त्यांची संप्राप्ती, त्यांची संख्या, मूत्रकुच्च आणि मूत्रघात त्यांचे व्यवच्छेदक निदान करायचे आणि त्यांचे प्रकार लक्षात ठेवायचे. ते एक SAQ येण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला वाचायचे ते म्हणजे ग्रहणी, आणि ग्रहणी हा LQचा चॅप्टर आहे, त्याच्यामुळे ते स्किप करू नका. त्याच्यानंतर तुम्हाला वाचायचे श्वास, कास, त्याच्यानंतर ज्वर आणि पांडू हे 4 चॅप्टर. आता हे जर 4 चॅप्टर जर केले तर तुमचे 2 LQ आणि 4 SAQ हे नाही 2 LQ आणि तुमचे 3 SAQ तर कन्फर्म होतात बघा.
आणि काही MCQ पण. त्याच्यानंतर वळायचे तुम्हाला ते म्हणजे रक्तपित्ताकडं. त्याच्यानंतर वळायचे तुम्हाला शोधकडं. शोध झाल्याच्या नंतर कामला झाल्याच्या नंतर उदररोग आणि कुष्ठ आणि शीतपित्त. त्याच्यानंतर श्वेतरेग. हे अशा पद्धतीने हे चॅप्टर्स तुम्हाला स्किप नाही करायचे. आता ह्याच्यामधलं जर बघितलं तर रक्तपित्त LQ येण्याचे चान्सेस आहेत, नाहीतर मग शीतपित्त नाही तर श्वेत्र या दोघांपैकी एक येऊ शकते. तर तशा पद्धतीने हे तुमचा 3rd LQ येईल. त्याच्यानंतर 4th LQ कडे जर गेलं तर स्थौल्य, प्रमेह, हे तुम्हाला स्थौल्य आणि कार्शय हे फरक स्पष्ट करा SQच आहे, तर ते लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर संधिगत वात आणि अस्थिमज्जागत वात हे पण व्यवच्छेदक वर्णन करा, हे पण तुम्हाला SQ चॅप्टर आहे. आता प्रमेह, आमवात आणि वातरक्त या तिघापैकी जे 4था LQ आहे, जेणेकरून तुमचे 4 LQ कन्फर्म होतात आणि त्यासोबतच तुम्ही हे जर LQ केले तर तुमचे SQ पण प्रिपेअर होतात आणि तशा पद्धतीने तुम्ही पासिंगच्या क्रायटेरियाकडे जाऊ शकतात. तर अशा पद्धतीनेच हे प्रिपेअर करा. हे बघा मित्रांनो, खूप सारे प्रेशर असते, मलाही माहिती आहे. त्याच्यामुळं आता तुम्हाला जेवढं जास्तपर्यंत तुम्हाला LQ वाचता येईल तेवढं वाचायचा प्रयत्न करा, पॉईंट वाईज वाचायचा प्रयत्न करा आणि काही अडचण आल्यास आम्हाला सांगा, आहे की नाही. आता हे व्हिडिओ शेवटेपर्यंत बघितले त्याच्यामुळं आभार. आणि हे व्हिडिओ जर नक्कीच तुम्हाला हृदयाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.